गंगाशास्त्र्यांनी खात्री देऊनही सोमवारी राजांच्या ज्वराचे प्रमाण तेच राहिले. उलटणाऱ्या प्रत्येक दिवसाबरोबर राजांचे रूप पालटत होते. क्षीणता वाढत होती. ज्वराचा चढ उतार चालूच होता. राजांच्यावर नजर ठेवून दोन्ही वैद्य राजांच्या उषा पायथ्याशी बसून होते. हिरोजी, येसाजी, महादजी, प्रल्हाद निराजी, बाळाजी आवजी, राहुजी सोमनाथ ही नजीकची मंडळी अस्वस्थ मनाने महालात येरझाऱ्या घालीत होती. रात्री महालात दिवे लागले. राजांनी पडल्या जागेवरून हात जोडले. राजाराम राजांना भेटून गेले. त्यानंतर सोयराबाई महालात आल्या. त्या नजीक येताच राजांनी विचारले, राणीसाहेब, धाकट्या राणीसाहेबांना मेणा पाठवला होता? हो ना, नजर चुकवीत सोयराबाई म्हणाल्या. मग त्या का आल्या नाहीत? सोयराबाईंनी कसेबसे उत्तर दिले, त्यांना बरं नाही, त्यांनाही ताप येतो म्हणे. राजे पलंगाच्या कडेवरून हात फिरवित होते. सोयराबाईंच्यावरची नजर न काढताच राजे बोलले, शक्य आहे? समान धर्मी ना आम्ही. राजांनी डोळे मिटून घेतले. सोयराबाई निघून गेल्या. मनोहारी राजांचे पाय चेपित होती. गंगाशास्त्री राजवैद्यांसह महाल सदरेवर आले. समया प्रज्वलित झाल्या होत्या. गंगाशास्त्री आल्याचे पाहून बैठकीवर बसलेले बाळाजी बाजूला झाले. काही न बोलता गंगाशास्त्री लोडाला टेकून बसले. गंगाशास्त्र्यांची विचारमग्न मुद्रा पाहून राजवैद्यांना काही बोलण्याचा धीर होत नव्हता. बसल्या जागेवरून बाळाजी दोघांच्या मुद्रांकडे पाहत होते. गंगाशास्त्र्यांनी एक दीर्घ निश्वास सोडला. समोरचा पानाचा डबा ओढून ते सुपारी कातरू लागले. त्यांची नजर वैद्यांच्याकडे गेली. गंगाशास्त्री म्हणाले, बोला वैद्यराज, काहीतरी सांगा. काही सुचत नाही. ज्वर एव्हाना हटायला हवा होता. हवा होता पण हटत नाही असंच ना? गंगाशास्त्री म्हणाले. त्याचंच कोडं मी उलगडतोय. महाज्वरांकुशानं हवा तसा विषमज्वर कमी येतोच, पण इथं त्याचाही प्रभाव पडेनासा झाला आहे. मला वाटतं, बोला, गंगाशास्त्री म्हणाले. मला वाटतं नवज्वर तर नसेल? गंगाशास्त्री हसले. शंका ठीक आहे, पण लक्षण काय? तापाची मुदत वाढली म्हणून काही नवज्वर म्हणता येत नाही. नवज्वर असता तर तो विषम राहिला नसता. नवज्वर जरी गृहीत धरला तरी दिल्या मात्रांनी एव्हानात थोडा तरी बदल दिसला असता. साऱ्यांचे चेहरे परत चिंतामग्न झाले. रात्री राजांना झोप लागली नाही. ते सारखे दचकून जागे होत होते. रात्र पळापळाने पुढे सरकत होती. केव्हा उजाडेल असे सर्वांना झाले होते. एकादशीचा दिवस उजाडला आणि त्याबरोबर राजांना ज्वरही वाढला. ज्वराचे प्रमाण मध्यान्नीच्या सुमारास थोडे कमी झाले, पण 2 प्रहरी परत ज्वराने उचल केली. राजांच्या अंगाची काहिली होत होती. राजांच्या पोटात तर काही टिकत नव्हते. मात्रा देखील अत्यंत सावकाशपणे जिभेवर मुरवावी लागत होती. 2 प्रहर टळल्यानंतर वैद्यराजांना मात्रा उगाळण्यास सांगून गंगाशास्त्री महालात गेले. महालात कोणी नव्हते. राजे स्वस्थ पडून होते. हळुवार पावलांनी शास्त्री पलंगाजवळ गेले. राजांचे डोळे उघडे होते. वैद्यराज, आता कोणतं औषध? मात्रा घ्यावी लागेल. ठीक. शास्त्र्यांनी राजांची नाडी पाहिली. शास्त्री बुवा, आम्हाला भुकेचं काही वाटत नाही, पण या चढणाऱ्या उतरणाऱ्या ज्वराचा भारी त्रास होतो. अंगाची काहिली होते. ते सोसणं कठीण जातं. आताशा मनात असूनही बोलू नये असं वाटतं. तेवढ्या बोलण्याने राजांना थकवा आला. उसंत घेऊन त्यांनी विचारले, शास्त्री बुवा, आमचा ज्वर का हटत नाही? शास्त्री बुवांनी राजांचा हात सोडला. त्यांची नजर राजांवर खेळली होती. राजांचा श्वास जड आणि उष्ण भासत होता. डोळे आरक्त बनले होते. शास्त्र्यांनी पलंगाच्या पायथ्याशी बसलेल्या मनोहारीकडे पाहिले. मनोहारी चटकन उठून बाहेर गेली. महालात कोणी नाही याची खात्री करून शास्त्री म्हणाले, महाराज, ज्ञानच नव्हे तर वय आणि अनुभव यांच्या भरवशावर सांगतो, आजवर या गंगाशास्त्र्यांच्या मात्रांनी भस्मांनी अपयश घेतलं नाही. त्यापुढं कोणत्याही विषम ज्वराचा जोर 12 घटकांपलीकडे टिकला नाही. पण याच वेळी या मात्रांना, या यशस्वी हातांना का गुण येऊ नये ते कळत नाही. काही समजेन असं झालं आहे.
भांबावलेल्या वैद्यांच्याकडे पाहून राजांनी विचारले, शास्त्री बुवा, तुम्हाला काय म्हणायचं आहे? वैद्यराजांची जीभ कोरड्या ओठांवरून फिरली. महाराज, सांगा वैद्यराज, आपण काही अभक्षण तरी, गंगाशास्त्री बोलले. राजांचे डोळे विस्फारले गेले. क्षणभर त्यांचे ओठ थरथरले. क्षणात त्यांची मुद्रा बेचैन झाली. त्यांनी विचारले, महालात कोणी आहे? जी नाही. राजांनी एक सुटकेचा निश्वास सोडला. चेहऱ्यावर मंद स्मित प्रकटले. तसं मानायचं काही कारण दिसत नाही, आणि जरी तसं असलं तरी त्यात काही नवं नाही. हा अनुभव पूर्वीही आला होता. राजांच्या या शांत बोलण्याने वैद्यराज आश्चर्यचकित होऊन उद्गारले, महाराज, चिंता करू नका शास्त्री बुवा. शास्त्री बुवा, एक आज्ञा केली तर पाळाल? जी, जीवमोलानं आज्ञा पाळली जाईल. शपथ घ्या. गंगाशास्त्र्यांचा शब्द ही शपथ समजावी. शास्त्री बोलले, ठीक, आम्ही विश्वास धरतो. राजांची नजर शास्त्र्यांवर स्थिरावली. ऐका तर, ही शंका अशीच मनात राहू द्या. हिचा उच्चार कुठंही करू नका. जन्म आणि मृत्यू परमेश्वराधीन. मृत्यू यायचाच झाला तर तो त्याच्याच इच्छेनं येणार. मग जो जीव या मृत्यूला कारणीभूत होत असेल तो ईश्वरदूतच नाही का? मग त्याचा राग आणि लोभ कुठला? तुम्हाला वाटतील ते उपचार करा. त्याची इच्छा असेल तर यातूनही आम्ही पार पडू. वाईट वाटून घेऊ नका. गंगाशास्त्री राजांच्या बोलण्याने सुन्न झाले. ते तसेच सदरेवर आले. महाल सदरेवर वैद्यराज राजांची मात्रा उगाळीत बसले होते. तेथे दुसरे कोणी नव्हते. गंगाशास्त्री सरळ बैठकीवर बसले. डोक्यावरचा रुमाल उतरून त्यांनी पांढऱ्या संजाबावरून हात फिरवला. शास्त्र्यांच्या धारदार नाकाच्या शेंड्यावर घर्मबिंदू गोळा झाले होते. सारी बेचैनी चेहऱ्यावर प्रकटली होती. मात्रा उगाळणाऱ्या वैद्यराजांवर त्यांची नजर स्थिरावली. त्यांनी विचारले, काय करता? ही मात्रा. राजांचा आजाराचा कितवा दिवस? वैद्यराजांनी बोटे मोजली. 6. अरे रे, शास्त्री कळवळले. काय झालं? दचकून वैद्यांनी विचारले. काही नाही. आज एकादशी ना? हो. महाराजांना कधी उलटीचं औषध दिलं? उलटी? वैद्यराजांना काहीच कळत नव्हते. शास्त्री काही क्षण तसेच बसून होते. बोटांची चाळवाचाळव होत होती. एकदम ते म्हणाले, ती मात्रा बाजूला ठेवा. वैद्यराजांचा टाळा उघडला गेला. तिचा आता उपयोग नाही. माझा बटवा लवकर घ्या. वैद्यराज गडबडीने उठले. शास्त्र्यांचा मखमली बटवा त्यांनी पुढे धरला. गंगाशास्त्र्यांनी बटवा घेतला. त्याचे गोंडे ताणले. बटवा उघडला. बटव्यातून 2 चांदीच्या कुप्या बाहेर काढल्या आणि ते उठले. आश्चर्यचकित झालेल्या वैद्यांनी उगाळलेल्या मात्रेकडे पाहिले आणि विचारले, ही मात्रा नको? शास्त्र्यांची जळजळीत नजर वैद्यांवर पडली. एकदा सांगितलं ना, ती ठेवा बाजूला. आता तिचा उपयोग नाही. सुवर्ण आणि मौक्तिक यांखेरीज आता दुसरा आधार नाही. सुवर्ण मौक्तिक म्हणजे? बस करा. फाजील विचारू नका. सांगतो तेवढंच करीत चला. चला. शास्त्र्यांच्या पाठोपाठ वैद्यराज धावले. आपल्या मस्तकी रुमाल नाही हेही शास्त्र्यांच्या ध्यानी आले नाही. देवाचे नाव घेऊन शास्त्र्यांनी राजांना नवे औषध चालू केले. महालात शांतता पसरली होती. समईचा मंद प्रकाश महालात रेंगाळत होता. रात्र वाढत होती, पण राजांना झोप येत नव्हती. वाढत्या तापाची जाणीव राजांना होत होती. डोळे जडावले होते. अंग शहारत होते. मनाची बेचैनी सारखी वाढत होती. झोप येईल तर फार बरे होईल असे राजांना वाटत होते. स्वप्न पाहायचं झालं तर माणसाला झोपावंच लागतं. मग स्वप्नाळू जीवाला झोपेची भीती का वाटावी? तसं पाहिलं तर प्रत्येक माणूस आणि त्याचं आयुष्य म्हणजे अनेक स्वप्नांमागे केलेली धावपळच नाही का? श्रींचं राज्य उभारण्याचं आमचं स्वप्न, ते स्वप्न साकार झालेलं पाहण्यासाठी केलेली 50 वर्षांची धावपळ, अहोरात्र केलेलं चिंतन. स्वप्नाचा भोग एकाकी असतो असं म्हणतात, पण या जागतेपणी पाहिलेल्या स्वप्नासाठी किती जीवांची जखडण केली. हे एकच दिव्य स्वप्न किती लोकांनी पाहिलं. याच्या पाठीमागे लागून आम्हाला प्राणांहून प्रिय असणारे अनेक मोहरे रागलोभाच्या मर्यादा ओलांडून सामान्य विजयासाठी खर्ची करावे लागले.
तानाजीपेक्षा का आम्हाला कोंढाणा प्रिय होता? जे हरवलं ते परत केव्हाच आपल्या हाती लागत नाही आणि इच्छित ते मात्र नेमकं फार दूर गेलं. यालाच तर स्वप्न म्हणत नाही ना. वयाच्या अवघ्या 15 वर्षांच्या आत आम्ही स्वराज्याचं तोरण बांधलं. परदास्यातून या भूमीची सुटका व्हावी, या भूमीवर खऱ्याखुऱ्या अर्थानं श्रींचं राज्य नांदावं, या श्रद्धेनं आम्ही चालत राहिलो. स्वप्न मोठं होतं, पण ते साकार करण्यासाठी हाती काय होतं? एका श्रद्धेच्या आधारावर आम्ही बेगुमानपणे पावलं टाकीत होतो. विजयनगर, दौलताबादेची वैभवसंपन्न शक्तिशाली साम्राज्य मोगली आक्रमणापुढं काशी कोलमडली. त्यांची वाताहत कशी झाली हे का आम्हाला माहीत नव्हतं? आदिलशाहीच्या सामान्य रोषानंही थोरल्या महाराज साहेबांची पुण्याची जहागीर कशी बेचिराख होते हेही आम्ही पाहिलं होतं. दादोजींनी आम्हाला पदोपदी सावध केलं होतं, पण आमची मर्यादित शक्ती, अमर्याद निष्ठा आम्हाला खेचतच राहिली. अनेक संकटांची धाड एकामागोमाग येत होती आणि ह्या स्वप्नानं पछाडलेले आम्हीच नव्हे, आमच्यासारखे हजारो जीव येणाऱ्या संकटात आनंदानं जोहार करीत होते. स्वप्नाळू जीवाला जसं स्वप्न थांबवता येत नाही, तशीच ही कहाणी झाली. एक दीर्घ निश्वास राजांनी सोडला. विचारांनी अस्वस्थ बनलेले राजांनी कूस बदलली, पण या विचारांचे मोहोळ गुणगुणतच राहिले. माणूस जाणून बुजून संकटांना सामोरा का जात असावा? बाजीप्रभू, प्रतापराव, तानाजी, मुरारबाजी या माणसांना आपलं मरण दिसलं नसेल का? निष्ठांचा हाच का अर्थ? निष्ठेचा परमोच्च बिंदू म्हणजेच का मृत्यूला आव्हान? या जीवांची जगण्याची इच्छा संपलेली असते का? मरणाची पूजा करण्यात त्यांचं भान हरपतं का? तसं असेल तर ज्यांची जगण्याची इच्छा संपलेली आहे, जीवनाचं स्वारस्य नाहीसं झालेलं आहे, असे अनेक हताश दुबळे जीव या धर्तीवर जगताना दिसतात. मग ते का जगतात? राजांनी परत कूस बदलली, पण विचार बदलले नाहीत. मृत्यूची भीती हेच त्यांचे एकुलते एक कारण. ज्यांना आपण कशासाठी जगतो याचं उत्तर सापडलेलं नाही, ते मृत्यूच्याच भीतीनं जगणार हताश निराश जीव. जे मनानं पराभूत झालेले आहेत, ते कसलं बलिदान करणार? खचल्या जीवातून बलिदान उभं राहत नाही, ते प्रेम व्यथेतूनच उद्भवतं. मरणाला सामोरं जाण्याची शक्ती जीवनाच्या प्रेमातून उद्भवावी याचं मात्र आश्चर्य वाटतं. केवढी अमर्याद निष्ठा! अनेकांच्या वैयक्तिक निष्ठा आमच्यावर स्थिरावल्या होत्या. आमच्या हातून श्रींचं राज्य उभं राहिलं. हीच ती श्रद्धा. ती जिवंत ठेवण्यासाठी बाजीप्रभूनं घोडखिंड लढविली. शिवानं आनंदानं आमचं रूप स्वीकारलं. निष्ठेला मानापमान कळत नाही, जातपात समजत नाही. नाहीतर मुरारबाजी, तानाजी, पांगरे यांनी ते आव्हान स्वीकारलं नसतं. पण आमच्या कार्यात आम्हाला निश्चित यश मिळेल याची खात्री त्यांना कुणी दिली होती? राजे त्या विचाराबरोबर स्वतःशीच हसले. त्या शंकेचे उत्तर सोपे होते. आत्मानुभवातूनच राजांनी ते जाणले होते. नकळत राजे त्या विचारात रमले. श्रद्धांना पुरावा लागत नसतो, तिथं नुसतं हरवणं असतं. आणि म्हणूनच श्रद्धेची ताकद अमर्याद असते, सागरासारखी. राजांच्या मनावर एक सुखविणारी लाट फुटली, पण त्यापाठोपाठ येणाऱ्या लाटा तेवढ्या सुखावह नव्हत्या. नात्यात थोपविण्याची ताकद त्यांच्या ठायी होती. श्रद्धा. केवढी प्रचंड ताकद या 2 अक्षरात सामावली आहे. लहान वय ध्यानी आलं नाही, अपुरी सत्ता जाणवली नाही. आमच्या मनात नव्हे तर कुणाच्याच मनात याची शंका का आली नाही? शक्यता कशाची नव्हती? आजार होते, अपघात होते, दगा होता. रणांगण तर सदैव उभं ठाकलेलं. एक संकट सरतं तो दुसरं संकट उभं. दर विजयाची किंमत एका श्रद्धावंताच्या प्राणांनी मोजावी लागेल. पण जीवनाचा अपुरा पट सदैव जाणवे. विजयाचं काय, पण पराजयालाही मागे टाकणारी ही श्रद्धा, हे वेडं स्वप्न कशाचाही विचार न करता सदैव पुढंच धावत होतं. आमच्या वाढत्या सत्तेला पायबंद बसावा म्हणून विजापूर दरबारीत थोरल्या महाराज साहेबांना बेड्या ठोकण्यात आल्या. त्यांचा जीव धोक्यात पडला. एक क्षण असा होता की सारा पट उधळला जातो की काय अशी भीती वाटली. त्यासाठी आम्हाला गड सोडावे लागले. पण हे करीत असता श्रद्धा मात्र अभंगच राहिली. एवढंच कशाला? पूर्ण पराजय घेऊन प्रत्यक्ष मृत्यूच्या दाढेत जावं तसे आम्ही आग्र्याला गेलो. क्षणभर आम्ही खचलो, पण अनाजी, मोरोपंत, तानाजी, प्रतापराव किती नावं घ्यावीत? यापैकी कोणीच कसं खचलं नाही.
पुरंदरच्या तहातून शिल्लक राहिलेल्या राज्य सावरीत ही मंडळी धीरानं उभी राहिली. हे राज्य बुडणार असं कोणालाच कसं वाटलं नाही. अनेक जय मिळाले, तसेच पराजयही स्वीकारावे लागले, पण कशानंच ती निष्ठा मात्र ढळली नाही. जय पराजय या दोहोंचं नातं किती जवळचं, अर्थ केवढा मर्यादित. आग्र्याला जेव्हा कैद झाली तेव्हा सारं संपल्याचा भास झाला. साऱ्या आशा क्षणभर का होईनात पण नष्ट झाल्याचा भास झाला. आमच्या दुःखाला सीमा राहिल्या नाही. त्या झरणाऱ्या अश्रूतूनच आम्हाला विजयाची वाट दिसू लागली. आम्ही संकटातून सुटलो ते शहाणे होऊनच. सारा अहंकार नाहीसा झाला आणि वैरागी होऊन आम्ही स्वगृही परत आलो. आम्हास आमच्या राज्याभिषेकाचा क्षण आठवतो. परमोच्च यशाचा असा तो एक क्षण भासला. आमच्या रूपानं शेकडो वर्षांनी हिंदूंच्या हाती परत आत्मबल सापडलेला तो क्षण. 1000 वर्षात न घडलेला प्रसंग. आमचा वैदिक पद्धतीचा राज्याभिषेक. एक अलौकिक गोष्ट घडत होती. आमच्या राज्याभिषेकानं सत्यांच्या बादशाहीला आम्ही जाहीर आव्हान देत होतो. मग आलमगीरची जिद्द संपल्याविना साऱ्यांनाच सार्थकता का वाटू लागली? सार्थकता? आमचा राज्याभिषेक झाला आणि आमचे जाणते प्रधानमंडळ एका क्षणात निर्धास्त बनले. आलेल्या यशातला हिस्सा प्रत्येकाच्या नजरेसमोर तरळू लागला. नाहीतर अनाजींनी एका पाकळीची मागणी का केली असती? स्वराज्याची उभारणी करीत असता घरादारावर पाणी सोडून मृत्यूचं आव्हान स्वीकारून सदैव कार्यमग्न असणारी ही माणसं आमचा राज्याभिषेक होताच स्वार्थाकडे कशी झुकली? आमच्या युवराजांना सत्तेची लालसा सुटली. आमच्या राणीसाहेब राज्ञीपणात मशगूल झाल्या आणि आमचं प्रधानमंडळ आपलं बळ आजमावू लागलं. पराजयातही न खचणाऱ्या मनांना यशाच्या क्षणीच तडे जावे. स्वातंत्र्यानंतर लोक भ्रष्ट होणार असतील तर कुणासाठी हे राज्य? भव्य गोष्ट उराशी बाळगायची आणि ती सिद्धीला पोहोचत असतानाच ती चल आहे, टिकणारी नाही हे ध्यानी आलं तर? यापेक्षा महत्वाकांक्षी माणसाचा दुसरा पराजय कोणता? शत्रूच राहिले. विश्वासाला पात्र असणारे आम्हाला समजून घ्यायला कोते पडले आणि रक्तानं वैर पत्करलं. हे सारं दिसत असता अपात्रांच्या हाती सारं सोपवून जायचं आणि त्याग वाया घालवायचा. खुद्द खासा आलमगीर अखेरी लढण्यासाठी दक्षिणेत उतरत असताना हे दृश्य पाहण्याचं आमच्या नशिबी यावं. राजांना घाम आल्याचा भास झाला. उशाला ठेवलेले तलम वस्त्र त्यांनी त्याच बेचैनीत शोधले. त्या वस्त्राने घाम टिपीत असताना मनोहारीचे शब्द कानावर आले. महाराज, राजे कष्टाने म्हणाले, झोप तू. उचललेले पलंगाचे आच्छादन सोडण्यात आले. पण राजांच्या मनातला एक एक पडदा उचलला जातच होता. आलमगीर हिंदुस्थानचा बादशहा, प्रचंड सामर्थ्याचा धनी, तीक्ष्ण बुद्धीचा. नाहीतर हे धाडस अन्य पुरुषाला जमलं नसतं. ज्या देशात बहुसंख्य हिंदू आहेत त्यात त्यांच्या प्राणाहून प्रिय असणाऱ्या काशी विश्वेश्वरावर घाव घालणाऱ्यांचं बळ केवढं अफाट. आलमगीरनं तर आता आपला पवित्रा उघड घेतला आहे. साऱ्या मुसलमानेतरांवर त्यानं जिझिया पट्टी लादली आहे आणि हिंदुस्थानात उभं असलेलं एकुलतं एक हिंदू राज्य नष्ट करण्यासाठी आलमगीर दक्षिणेत उतरतो आहे. ही काय धर्मनिष्ठा? धर्म आणि अधर्म ठरवायचा कोणी? धर्म म्हणजे ईश्वराशी समरस होण्यासाठी केलेलं आचरण, सत्य आणि न्याय यांच्या आधारानं केलेलं थोर चिंतन, मनन. आमच्या धर्मनिष्ठेचं रूप हेच आहे का? आम्ही प्रतापगडच्या भवानीची स्थापना केली, सप्तकोटेश्वराचा जीर्णोद्धार केला, समोत्ती पेरुमलच्या जागी उभारलेल्या मशिदी पाडून मंदिरं बांधली, मुसलमानी धर्मात गेलेल्या आपल्या माणसांना हिंदू करून घेतलं. ही धर्मनिष्ठाच ना? मग औरंगजेबानं वेगळं काय केलं? औरंगजेब मुसलमान आईबापांच्या पोटी जन्माला आला म्हणून त्याला मुसलमानी धर्माची निष्ठा. आम्ही हिंदू म्हणून जन्माला आलो त्याचसाठी हिंदू धर्माचा आम्हाला कळवळा. हाच का आमच्या धर्मनिष्ठेचा अर्थ? त्या विचाराने राजे कासावीस झाले. विचार असह्य होऊन त्यांची मान वळली. महालातल्या समईच्या मंद उजेडात देव्हाऱ्याची चांदीची महिरप राजांच्या नजरेत आली. ते खरं नाही. आम्हा दोघात फार फरक. हे मोगल ही भूमी पादाक्रांत करण्यासाठी इथं आले.
इथं जेते म्हणून वावरत आहेत. त्यांना ही भूमी कधीच वाटली नाही, आपली अशी कधीच वाटली नाही. त्यांची मक्का मदिना सदैव दूर राहिली. आम्ही मुसलमान म्हणून जरी जन्माला आलो असलो तरी आज औरंगजेब जे करतो आहे ते आम्ही खास केलं नसतं. औरंगजेब स्वतःला ह्या भूमीचा पुत्र समजत नाही. तो स्वतःला ह्या भूमीचा जेता मानतो. पण आम्ही ह्या भूमीचे पुत्र आहोत. ही आमची भावना कधीही सोडून गेली नसती. आमचं इमान ह्याच मातीशी जखडलं आहे. नाहीतर दौलत खान आमचे दर्यासारंग बनलेच नसते. ही सार्थकता आम्हीच भोगू शकतो, पण तो भोग आमच्यात नशिबी दिसत नाही. सार्थकता ती ठरवायची कोणी? तिची कसोटी काय? सीतेचं हरण होऊ नये म्हणून जटायू शक्ती सर्वस्वानं लढून मृत्युमुखी पडला. तो सीतेला वाचवू शकला नाही. रावण विजयी ठरला म्हणून जटायूचा जन्म वाया गेला असं का समजायचं? ऐन तारुण्यात अभिमन्यू मारला गेला म्हणून सुभद्रेचं वात्सल्य विफल झालं असं का मानायचं? विवेक धरून हाती घेतलेलं काम अखेरपर्यंत करीत राहायचं एवढंच माणसाच्या हाती असतं. साधं कर्तव्य कर्म तरी कुठं नीट पार पडतं. आमच्या हाती शंभूला सोपून सई गेली. आम्ही शंभू बाळाचे सारे लाड केले. मासाहेबांचाही मायेचा हात त्यांच्या पाठीवर होताच ना. पितृसहवासाला मुकलेले आम्ही, पण मासाहेबांनी आम्हाला कर्तृत्ववान बनवलं. संभाजी आईच्या प्रेमाला मुकला असेल. कदाचित शंभू बाळांना घडवायला आमचे हात अपुरे पडले असतील. पण ज्या चारित्र्य संपन्न छत्राखाली आम्ही वाढलो त्याच छत्राखाली शंभू मोठा झाला हे तरी खरं. शिवाजीला दुसरा शिवाजी घडवता आला नाही असं म्हणण्यापेक्षा मासाहेबांना दुसरा शिवाजी घडवता आला नाही हेच अधिक खरं नाही का? मासाहेबांच्या संभाजीराजांच्या आठवणींनी राजांचा जीव कासावीस झाला. बोटांची चाळवा झाली. कर्तव्य हे कठोर असलं तरी मन फार दुबळं असतं. दुबळ्या मनाला सारीच कर्तव्य पेलतात असं नाही. सईला दिलेल्या शब्दामुळं आम्हाला शंभूकडे कठोरतेनं पाहता आलं नाही आणि याच कर्तव्यात मग्न असता आमच्या साध्या दर्शनाची इच्छा बाळगणाऱ्या काशीला आम्ही भेटलो नाही. बदअमल केला म्हणून रांझ्याच्या पाटलाचे हातपाय आम्ही तोडले, पण तोच गुन्हा केला असता संभाजीला मात्र सोडून दिलं. शत्रूला मदत केली म्हणून खंडोजी खोपड्यांना शासन केलं आणि आमचे युवराज मोगलांना मिळाले तरी त्यांना क्षमा केली. भावनेच्या भरात मोऱ्यांच्या मुलाचा केलेला वध जेवढा अक्षम्य त्याहूनही शतपटीनं अक्षम्य असलेला गुन्हा आम्ही पुत्र प्रेमापोटी तर केला नाही. राजांनी डोळे उघडले. समयीच्या जळणाऱ्या वातीवर त्यांचे लक्ष केंद्रित झाले. क्षणभर पुतळाबाई नजरेसमोरून तरळून गेल्या, पण क्षणभरच. दिसतं तसं असतं कुठं? आम्ही मिरवीत असलेल्या राजेपणाचा खरा रंग पाहिलाय कुणी? राजेपण सर्वांना दिसतं, पण त्याच्या वेदना केवढ्या भयानक. आमच्या मनाचे घाव सांगायचे कुणाला आणि कसे? घाव सई गेली, पण ती जखम तशीच राहिली. काशीचे नेत्र अखेरपर्यंत अतृप्तच राहिले. आम्ही असताही आमच्या डोळ्या देखत पुतळा आमच्या जोड्यांची सोबत करीत आयुष्य कंठते. आणि शंभू, ते तर आमचं कुलदैवत, त्यांनी आमचं मन कधीच जाणलं नाही. हिंदवी स्वराज्याच्या मागे धावत असता जे हातून निसटत होतं त्याचा विचार कधीच कसा केला नाही. साध्या भोळ्या जीवांना आम्ही मृत्युंजय बनवलं. आमच्या शब्दासाठी त्या भाबड्या जीवांनी आपला जीव वारेमोल केला. त्यांचा त्याग केवढा मोठा. आमच्या शब्दाखेरीज दुसरं कोणतं मोल आम्ही त्यांना दिलं होतं? पण संभाजी, आमचे युवराज आमच्या सहवासात राहूनही कोरडेच राहिले. माणसं जनावरांसारखी अल्पसंतुष्ट नसतात. भोळ्या जीवांनाच श्रद्धेचा अर्थ कळतो का? आमच्या रक्तबंबाळ मनाची लक्तरं नजरेत येऊ नयेत म्हणून आम्हाला हे सिंहासनाचं उच्चासन दिलं असावं. राजांचा हात सहजपणे गळ्याशी गेला. बोटांना गळ्यातल्या कवड्यांच्या माळेचा स्पर्श झाला. कवड्यांवरून राजांची बोटे फिरत होती. युवराजांची आम्ही फार गय केली असं साऱ्यांना वाटतं. राणीसाहेब तर सदैव बोल लावतात. अनाजी मोरोपंतांच्या मनात असलेली भीती आम्हाला स्पष्ट दिसते, पण आपण फार नजीकचं पाहतो हे त्यांच्या ध्यानी येत नाही आणि आम्हाला फार दूरचं दिसतं हा शाप आहे. साऱ्यांच्याच मनात युवराजांबद्दल अविश्वास, युवराजांच्या मनात आमच्या मंत्रिमंडळाबद्दल तेढ.
हा सिलसिला तुटणार कसा? कोणत्या पद्धतीनं? मंत्रिमंडळाला युवराजांचे दोष दिसतात, पण त्यांचं सामर्थ्य दिसत नाही. खुद्द आमचे सेनापती हंबीरराव, त्यांचा ओढा युवराजांच्याकडे आहे. फिरंगोजीसारखा वयोवृद्ध जाणता गडकरी युवराजांना पाहताच गड खाली करून मोकळा होतो. प्रसंग पडला तर युवराजांना विरोध कोण करणार? त्यांनाच दोष कशाला द्या? खुद्द आमचं काय झालं? विजापूरकरांच्या मदतीला गेलो असता मैदानावर उभा असलेला दिलेर खान आम्ही पाहिला. आमची फौज निश्चितपणे भारी होती. पुरंदरचा सूड उगवण्याची नामी संधी हाती आली असता आम्ही दिलेर खानावर का चालून गेलो नाही? दिलेर खानाच्या हाती आमच्या युवराजांचा शह होता, हेच कारण ना? दिलेर खानानं ऐनवेळी युवराजाचं प्यादं पुढं केलं असतं तर आमची फौज त्यांच्यावर तुटून पडली असती. दिलेर खानानं ऐनवेळी युवराजाचं प्यादं पुढं केलं असतं तर आमची फौज त्यांच्यावर तुटून पडली असती. आमचं राजांचं बळ शिल्लक राहिलं असतं. तीच शंका आली ना? हे श्रींचं राज्य. ती निष्ठा कुणालाच समजत नाही. साऱ्यांची निष्ठा मरते शिवाजीवरच राहिली. शिवाजीचा वडील पुत्र म्हणून संभाजीच प्रिय वाटणार. शंभूबाळ, तुम्ही मोठे म्हणून जन्माला आलात आणि त्या मोठेपणाच्या जोरावर सारं मिळवून मोकळे झालात. आणि आमच्याबरोबर राज्याची उभारणी करण्यात ज्यानं आयुष्य वेचलं ते आमचं जाणतं मंत्रिमंडळ सारं गमावून बसलं. संस्कारापुढं होणारा बुद्धीचा पराजय असाच असतो, विदारक. राजांना तो विचार पेलेना. नकळत त्यांना ठसका लागला. मनोहारीने गडबडीने पाण्याचे पंचपात्र पुढे केले. कलते होऊन राजांनी 2 घोट घेतले. एक दीर्घ निश्वास सोडून राजे निद्रेची वाट पाहू लागले, पण ती कुठंच नजरेत येत नव्हती. मंत्रिमंडळाच्या आधारावर राणीसाहेब धाकट्या युवराजांचं राजेपण पाहतात, पण तेवढ्या आधारावर ते 10 वर्षांचं कोवळं अशक्त पोर नेतृत्व करू शकेल का? समोरचं संकट कसं साऱ्यांना दिसत नाही? आमच्या सरहद्दीवर उतरणारा औरंगजेब आम्ही पूर्वी पाहिला होता. तो शत्रू दारी उभा ठाकला असता आमचं बेभरवशाचं घर आम्ही उघड्या डोळ्यांनी पाहतो आहोत. जेव्हा अत्यंत एकोप्याची गरज होती तेव्हाच हा कली कसा साऱ्यांच्या मनात अवतरला. नुसत्या मंत्रिमंडळाच्या आधारावर राजाराम सत्ताधारी कसा बनेल? सैन्याविना राजा होत नसतो हे कसं कुणाच्या ध्यानी येत नाही? आम्ही हयात असता मोगली सरदार बनून आलेल्या संभाजीवर तोफ न डागणारे आमच्या माघारी त्याच्या विरुद्ध कसे लढतील? उलट आम्ही जातात संभाजीला प्रेमभरानं मुजराच करतील. उत्सवपूर्वक गडावर घेऊन येतील. राजांच्या डोळ्यासमोर संभाजीराजे दिसत होते. मोती घोडा मागणारे, वाघाच्या शिकारीत जखमी झाले असताही बेदरकारपणे पाहणारे, हंबीरराव मोहित्यांना सेनापती करण्याचा सल्ला देणारे, त्या आठवणीबरोबर राजांच्या मनात समाधान तरळून गेले. किनाऱ्यावर फेसाळत येणारी लाट फुटावी तसं. पण संभाजीला तरी या येणाऱ्या लढ्याला तोंड देता येईल का? कारभारासाठी त्याला प्रभावळीचा सुभा दिला, त्याचं काय झालं? नुसत्या देवदेवतांवरची श्रद्धा ते सामर्थ्य देईल? मंत्रिमंडळातले जुने आणि जाणते लोक बेदिल असताना, कारभारी असंतुष्ट असताना हा साहसी पोर धीमेपणानं सारी सूत्र हाती घेऊन हा लढा लढेल की राजपुतांप्रमाणे केसरिया करील? आलमगीराशी लढा देणं म्हणजे सागरात सेतू बांधण्यासारखा कठीण काम. त्या लढ्यासाठी शेकडो बाजींची, तानाजींची गरज भासेल. मोरोपंत, अनाजी, रघुनाथपंत यांसारखे मुत्सद्दी सदैव जवळ बाळगावे लागतील. पण ते करण्यासाठी निराशा पचवू शकणारं एक जातिवंत चिवट मन लागेल. तो धीमेपणा संभाजीला झेपेल का? नकळत राजांचा हात कपाळावरून फिरत होता. अंगातल्या ज्वारामुळे कपाळीच्या वाळलेल्या गंधाच्या खपल्या बोटांना जाणवत होत्या. दैवी काय लिहिलंय हे कोण सांगणार? नाहीतर 8 दिवसांपूर्वी मोगली लढ्याचा विचार करणारे आम्ही आज आमच्या मनाची गुंतागुंत उकलीत राहिलो नसतो. शेवटी हाती फळ काय पडलं? यावरच कर्माचा अचूकपणा ठरणार ना? मग फळाची आशा सुटणार कशी? आणि हिंदवी स्वराज्य हे काय माझ्या एकट्याच्या कर्माचं फळ होतं? हजारोंच्या कर्मांचं ते फळ. या कर्माच्या अचूकपणाची खात्री नव्हती तर मग आव्हान का केलं? पारिजातकांच्या फुलांप्रमाणे मस्तकांचा सडा पडू दे,
असं सांगण्याचा आम्हाला काय अधिकार होता? अखंड चाललेल्या होमात आहुती पडली होती आणि त्याचं धनीपण आम्ही घेत होतो. तो का जगण्याचा मोह होता? आमच्या श्रद्धेच्या निरांजनात तुपाची कधीच वानवा पडली नाही आणि तो दीप तेवत ठेवण्यासाठी मात्र आम्ही वातीसारखे जळतच राहिलो. असं जळत राहण्यापेक्षा फळाची आशा सोडून फक्त कर्मच ध्यानी आणून अटीतटीनं अफजल सामना दिला असता तर पुण्यलोक गाठून आम्ही केव्हाच मोकळे झालो असतो. त्या विचाराबरोबरच राजांचे नेत्र उघडले गेले. पलंगावरचे तलम रेशमी छत राजांच्या नजरेत येत होते. त्याला न रंग होता न रूप. मंद प्रकाशात फक्त छताचे अस्तित्व जाणवत होते. शेवटी जन्ममृत्यूचा फेरा चुकवणं आणि मोक्ष गाठणं हेच सगळ्या भक्तीचं, ज्ञानाचं, कार्याचं सार ना. हिंदवी राज्य पुरं होण्याआधीच आम्ही गेलो तर हा आशेचा धागा तुटेल का? अपुरं कार्य पुरं करायला मग दुसरा जन्म तरी लाभेल. आणि तो जन्म कोणता असेल? घोड्याच्या पाठीवरून पायाखाली भूमी तुडवीत जाणाऱ्या विजयवीराचा, की विस्कटलेला सगळा मांड पुन्हा जुळवण्यासाठी परत जन्मभर दगदग करणाऱ्या पुरुषाचा? दर जन्मी आम्ही मांडीत यावं आणि ते मांडण्याआधीच जीवन संपावं. ही मांडामांड स्थिर झालेली कधी दिसणार नाहीच का? हा जन्म जर विफल गेला असेल तर आजवर बळी गेलेल्या शूरांचं काय? त्याला जबाबदार कोण? पण हे सारं करायचं आमच्याच वाट्याला का आलं? परमेश्वराने ही जबाबदारी आमच्यावरच का टाकली? कोणतं सुकृत यामागे दडलं असेल? आमच्या रूपानं कुणाच्या आशा फलद्रूप होत आहेत? गेल्या क्षणाची आठवण राहत नाही, मग पूर्वजन्म आठवणार कसा? राजे एकदम हसले. न आठवायला काय झालं? सिसोदिया घराणं कुठलं? हे राजपूत घराणं दक्षिणेत का उतरलं? मोगली अत्याचारांना कंटाळून स्वाभिमान टिकवण्यासाठी आपणहून परागंदा झालेलं हे घराणं ना. एवढंच कशाला, देवगिरी साम्राज्याच्या ढासळलेल्या हजारोंच्या आशा मासाहेबांच्याकडून वारसा रूपानं आमच्याकडे आल्या नसतील ना. खुद्द थोरल्या महाराज साहेबांनी असाच प्रयत्न केला होता. स्वतंत्र राज्याचं त्यांचंही स्वप्न होतंच. त्या पिढ्यानपिढ्यांच्या इच्छा साकार करण्यासाठीच कदाचित आमचा जन्म झाला असेल. नकळत राजांचे स्मित विरले. राजांची बोटे थरथरणाऱ्या ओठांवर स्थिरावली. केवढी मोठी जबाबदारी! ती पार पडली का? किती पेलण्याला आम्ही कमकुवत ठरलो. जीवाची बेचैनी वाढते ती याच विचारांमुळं. आम्ही एवढे बेचैन होतो, मग समर्थांच्या चित्ताची समता का ढळत नाही? आमच्या राज्याभिषेकाच्या आनंदानं बेहोश होणारे समर्थ, त्यांना आमचा पराजय दिसत नाही का? का मनात उठणारा हा कल्लोळ दाखवू न देणं यालाच योग म्हणतात? समर्थ आम्हाला श्रीमान योगी म्हणतात, मग हा योग आम्हाला का साधत नाही? अवतारी पुरुषांना तरी हा योग कुठं साधला? प्रभू रामचंद्रांचं राज्य तरी कुठं स्थिर होतं? भगवान श्रीकृष्णांनी शांततेसाठी स्थापलेली सुवर्णद्वारका शेवटी कुलक्षयालाच कारणीभूत झाली ना. मत्त यादव दिसत असतानाही श्रीकृष्णांना त्यांना सावरता आलं नाही. मर्यादा पुरुषोत्तमांना सीतेच्या पतिव्रत्याची खात्री अयोध्यावासियांना करून देता येऊ नये. अर्जुन कर्णाचं नातं माहीत असतानाही दोहोंच्या मध्ये उभ्या असलेल्या प्रत्यक्ष परमेश्वराला, भगवान श्रीकृष्णाला तो संहार थांबवता येऊ नये. हे का घडलं? दुष्टांचं दंडन करण्यासाठी, धर्मसंस्थापनेसाठी पुन्हा पुन्हा अवतार घ्यावा लागला. यातच अवतार कार्याची अपूर्णता सामावली नाही का? स्थिरता म्हणजेच का जीवन? बहुधा मन हे जन्मजात अस्थिर असल्यानं स्थिरतेला इतकं महत्त्व आलं असावं. मग फुलांचं जीवन किती? त्या मानानं पाषाण फार स्थिर, म्हणून का ते जीवन खरं मानायचं? राजांच्या चेहऱ्यावर एक स्मित उमटले. क्षणभर अंगातल्या ज्वाराच्या साऱ्या क्लेशांचा विसर पडला. जीवनाचा अर्थ कळणं केवढं अवघड. प्रत्येक जीव स्वतःला उंचावण्याचा, वर चढवण्याचा प्रयत्न करीत असतो. त्यासाठी त्याची सारी धडपड चाललेली असते. सर्वसामान्य व्यक्तींच्या जीवनापेक्षाही उच्चतर असं जीवन म्हणजे दिव्य जीवन. ते साध्य होण्यासाठी जो अंदाज बांधलेला असतो त्यालाच आपण ध्येय मानतो. ते गाठण्यासाठी सावधपणानं पावलं टाकीत जाणं एवढंच आपल्या हाती असतं. अशा चालण्यातून जीवनाचं महाकाव्य उभं राहत असतं. जीवनाचं रामायण महाभारत रचलं जात असतं. अशा जीवालाच मृत्यूचं भय कसं वाटेल? जिवंतपणी जिथं आम्ही मरणाकडे हसत पाहिलं
तिथं अंतकाळी त्याची भीती वाटेल कशाला? आम्हाला मृत्यूचं भय मुळीच वाटत नाही. चिंता वाटते फक्त राज्याची. मनातून तो विचार मात्र हलत नाही, काही केल्या जात नाही. राजांचा हात गळ्याशी विसावला होता. गळ्यातल्या कवड्यांचा गाढ स्पर्शाबरोबर राजांना समर्थांची आठवण झाली. राजांच्या कानात समर्थांचे बोल घुमत होते. राजांच्या चेहऱ्यावरचे स्मित परत जागृत झाले. अज्ञानपणात देखील मन केवढं रमतं. राज्याची चिंता कोण करणार? ते का आमचं राज्य आहे? ते श्रींचं राज्य. श्रींच्या इच्छेनं घडलेलं, साकार झालेलं, हजारोंच्या आत्मबलिदानातून उभं राहिलेलं हे राज्य, ते एका मर्त्य जीवाच्या जाण्यानं का अपुरं राहिलं? ते एवढं का क्षणभंगूर आहे? ते श्रींच्या नावा इतकंच उदंड आहे. मोगली आक्रमणाला ते जरूर उभं ठाकेल. आणि दुर्दैवानं तसं घडलं नाही तरी तो पराजय मानायचं कारण काय? एक सामान्य माणूस निष्ठेनं उभा राहिला तर अन्यायाविरुद्ध केवढी प्रचंड ताकद निर्माण करू शकतो याचा आम्ही प्रतीक नाही का? राज्य परत उभं राहील वा संपेल, पण आम्ही दिलेला हा आत्मविश्वास तो मात्र केव्हाच संपणार नाही. गरज भासली तर या विश्वासातून शेकडो शिवाजी परत निर्माण होतील. शिवाजी मरते असेल, पण हा विश्वास अमर आहे, तो वाढतच राहील. एवढं झालं तरी आमचं जीवन कृतार्थच नाही का? जीवनाचं साफल्य आणखी काय असू शकतं? मृत्यूच्या क्षणीही आपण मरतो याची भीती न वाटणं, मन निर्भय होणं हाच अहंशून्य होण्याचा योगाचा भास असेल का? ही शंका समर्थांनाच विचारायला हवी होती. समर्थ, श्रींची इच्छा आणि समर्थांचा आशीर्वाद लाभला असता कोण चिंता करेल? समर्थांचे सेवक कधी दुबळे असतात का? त्यांच्या कृपेनं आम्ही सुखरूप राहिलो. त्यांच्याच आशीर्वादानं आम्ही सुखरूप होऊ. पलंगावरचे आच्छादन उचलले जात होते. राजांची नजर वळली. वैद्यराज, शास्त्री उभे होते. राजे जागे आहेत हे पाहून शास्त्र्यांना आश्चर्य वाटले. त्यांनी चिंतायुक्त आवाजात विचारले, महाराज, झोप आली नाही? राजे हसले. वैद्यांनी नाडी पाहावी यासाठी हात उंचावीत ते म्हणाले, वैद्यराज, शांतपणे झोप यावी म्हणूनच आम्ही जागत होतो. जी? वैद्यांनी न समजून विचारले. काही नाही. अद्याप किती रात्र आहे? जी, पहाट झाली. असं? आता उजाडायला फारसा वेळ लागणार नाही. राजे आपल्या समाधानात झोपून होते. राजांची नाडी पाहून वैद्यराज बाहेर जात होते. त्यांच्या चेहऱ्यावरची चिंता लपत नव्हती.